आणि आज मला सर्व बाथरूमची डीप क्लिनिंग करायची होती. मी आठवड्यातून 2 दिवस सर्व बाथरूमची क्लिनिंग करते. आमच्याकडे 3 बाथरूम आहेत, तर तिन्ही बाथरूमची क्लिनिंग मी एकाच दिवशी करते. म्हणजे मग केस धुवायला बरं पडतं. टॉयलेट सीट मध्ये मी हार्पिक टाकते आणि बाकी बाथरूमची स्वच्छता मी डिटर्जंट पावडरनीच करते. बाथरूमची वॉश बेसिन, खालच्या टाइल्स, भिंतीच्या टाइल्स ह्या मी डिटर्जंट पावडरनी स्वच्छ करते. घासासाठी मी प्लास्टिकचा जो स्क्रबर येतो त्याचा उपयोग करते. घरातील कामे ही गृहिणीची जबाबदारी असते आणि आपल्याला आवड असेल तर ही जबाबदारी आपण हसतमुखाने पार पडतो. घरातील कामे जर तुम्ही बर्डन घेऊन किंवा मजबुरी आहे म्हणून करत असाल तर तुमच्या कामात त्याचा इफेक्ट नक्कीच दिसतो. कारण ती कामे तुम्ही करायची आहे म्हणून करता, आपली समजून किंवा आवड म्हणून करीत नाही. तर घर हे व्यवस्थित दिसेलच कसे? घरकाम करताना तुम्हाला काही अडचण असेल तर मदतीला बाई जरूर ठेवा. घरात लहान मुले आहेत, तब्येतीची काही कारणं आहेत, अशा वेळी आपल्याला मदतीला जरूर कुणीतरी ठेवायला पाहिजे. दुसरं कोणी करत आहे म्हणून आपणही ती कामे केलीच पाहिजे असं काही जरुरी नाही. तुम्हाला झेपत असेल तरच तुम्ही घरची कामं करा. जर तुम्ही स्वतः एकटेच सर्व कामं करायला जाल तर कामं तर व्यवस्थित होणार नाही, तुम्ही स्वतःची तब्येत बिघडवून ठेवाल. त्यापेक्षा जर तुम्हाला आवड असेल आणि तुम्ही व्यवस्थित आपले घरची कामं मेंटेन करू शकत असाल तर स्वतः कामे करण्याचा जरूर प्रयत्न करा. पण जमत नसेल तर मदतीला बाई जरूर ठेवा. घरातील जी पण कामे तुम्ही करत असाल ती जबाबदारी किंवा कर्तव्यापेक्षा आपली आवड म्हणून आणि छंद म्हणून करत असाल तर ती कामे खूपच इफेक्ट देणारी राहणार आणि तुमचं घर नेहमी स्वच्छ नीटनेटकं राहणार. येणारे पाहुणे सुद्धा तुमच्या कामाची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही.